जामनेर सामरोद. जामनेर तालुक्यातील सामरोद येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत सरपंचांचा हुकुमशाही आणि मनमानी कारभार पाहायला मिळाला. गावातील विकास कामे, समस्या आणि विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यासाठी आलेल्या नागरिकांचे कोणतेही म्हणणे न ऐकताच सरपंचांनी तडकाफडकी ग्रामसभा संपल्याची घोषणा केली. सरपंचांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायत परिसरात जोरदार गदारोळ करत आपला तीव्र निषेध नोंदवला. नेमकी काय घडली घटना, चला पाहूया. प्रतिनिधी अतुल मेढे यांचा खास रिपोर्ट. 10 तारखेला ग्रामसभा आयोजित केली होती, पण 10 तारखेला कोरम पूर्ण न झाल्यामुळे ग्रामसभा ही तहकूब झाली होती. आज रोजी ग्रामसभा असताना ग्रामसभेमध्ये जनतेचे कोणतेही प्रश्न पूर्ण झाले नाही व जनता प्रश्न मांडण्यात असताना सरपंच यांनी सांगितलं की ग्रामसभा संपलेली आहे. पण ह्या ठिकाणी बघा नागरिक किती त्रस्त आहे. जनतेचे कोणतेही प्रश्न या ठिकाणी ऐकून घेतलेले नाही. जनतेचे प्रश्न या ठिकाणी ऐकून घेतले पाहिजे होते आणि जर यांच्याकडनं जनतेचे प्रश्न ऐकले जात नसेल, ज्याचा कोणता हे करत नसतील, असं यांच्या याच्यावर समजून जात आहे की यांचं काहीतरी भ्रष्टाचार असायला पाहिजे. ग्रामसेवक सरपंच याने ग्रामसेवकला सांगितलं असतं की ग्रामसभा संपली. या ठिकाणी ह्या सामरोद ग्रामपंचायतचा 1 नंबर मनोमनी कारभार चालू आहे असे समजून येत आहे. या ठिकाणी जनतेचे प्रश्न न ऐकल्यामुळे या ठिकाणी नागरिकांचा मोठा संताप झालेला आहे. नागरिक संताप करत आहे, कारण जनतेचं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं नाही. सरपंच यांनी ग्रामसभा सोडून बाहेर पळ काढला. ग्रामसेवक यांना सांगण्यात आलं की बा ग्रामसंघा संपली. समस्या काय म्हणे विचारताय ते मग होईल ना. पावसाळ्यावर भरोसा आपला तो माणसाला नोकरी करण्याचं राजकारण थोडी करण्याचं काय भरोसा. बघा सरपंच कसे पडून आले, सफारी ड्रेस, खिशाला पेन. किती दिवस झाले ग्रामसभा सोडून बाहेर चर्चा, जनतेच्या प्रश्नाला प्रश्नचिन्ह. ग्रामसभेला कोणतेही आयत्या वेळी विषय घेतले जातात, पण सरपंच असे म्हणतात की आयत्या वेळी विषय घेतले जाणार नाही. बांधून ठेवतील तिथे विचारा कोण गेला रे. सरपंचाने नाही सांगून दिलं की आम्ही सभा संपली. अरे लोकांच्या समस्या बाकी आहे, तुम्ही सभा संपली जाहीर करताय. आता का तिथं का चालू विषय व्यवस्थित मांडायला तर पाहिजे. कोणी सांगा ना काय विषय तुमच्या काय त्या वेळेला सरपंच यांचं म्हणणे आहे की आयत्या वेळीच कोणते विषय घेणे असेल तर त्याला पहिले अगोदर लेखी द्यावं लागते, नंतर आयत्या वेळी विषय घ्यावं लागतात. यांचा मनोमनी कारभार चालू आहे असे दिसून येत आहे. छापत नका भाऊ साहेब, आयत्या वेळेचे विषय छापत नका. आयत्या वेळे अर्ज देणं पडेल का आयत्या वेळेचा बी विषय असा असतो. ग्रामसभेमध्ये कुठलाही विषय असला सरपंच अर्ज देत जा, मग कशाला टाकता तुम्ही. तरी आपण हा विषयावर चर्चा केली ना, वृक्ष लागवडच्या विषयावर, झाडाच्या विषयावर चर्चा केली आपण.